राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या जागेवर दावा केलेला असून आज झालेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यामुळे राज्य पातळीवर महायुतीची बैठक झाल्यानंतर आम्ही याविषयी बोलणी करू। सोबतच अद्यापपर्यंत महायुतीची जागा वाटप संदर्भात कोणतीही बैठक झाली नसून राज्य पातळीवरील बैठकीनंतर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज परभणीमध्ये दिली। परभणी येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या घरी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये तटकरे यांनी हा खुलासा केला आहे। या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। मी सांगू इच्छितो की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये अजून राज्यस्तरीय बैठक झालेली नाही। 14 जानेवारीला महायुतीचा प्रत्येक जिल्ह्यातला एक समन्वय मेळावा आम्ही त्या ठिकाणी घेतला। राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद तिन्ही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाला। येत्या काही दिवसामध्ये राज्य पातळीवरती आम्ही बसू, याला अंतिम स्वरूप आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मिळेल। ज्या वेळेला आम्ही बसू त्यावेळेला आमच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जागा लढवायच्या आहेत त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही तिन्ही पक्षाच्या समोर मांडू। एक असं आहे की आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलतो आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसातच प्रदेश पातळीवरती बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने प्रस्ताव मांडण्याच्या पूर्वी पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक होईल। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जागांच्या वतीमध्ये आम्ही आढावा घेऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती ज्या ठिकाणी आहे, 99 सालापासून पक्ष ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढला आहे, ज्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं हे प्राधान्याने त्या बैठकीमध्ये आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू, परंतु हे सर्व सामंजस्याने त्या ठिकाणी होईल। प्रत्येक घटक पक्ष त्या ठिकाणी आपापला दावा करू शकतं। जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहू शकतो। आम्हालाही तसं वाटतं की ही जागा, आज मी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे। कार्यकर्त्यांनी ही मागणी केली की राजेश विटेकरांना उमेदवारी दिली पाहिजे, परंतु जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये अधिकृत मला बोलता येत नाही। कोणाचंही नाव न घेता असं म्हटलेलं आहे की सत्ता हस्तगत करणं आणि पदावर बसणं हाच आत्ताच्या राजकारणाचा उद्देश झाला आहे। नाही, पंकजाताई या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे त्यांनी काय कॉन्टेक्स्ट मध्ये विधान केलं मला माहित नाही, ते मी पूर्णपणाने समजून घेणार आणि मग प्रतिक्रिया देईन। आज काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी राज्यातील 42 जागा जिंकेल। त्यांचा कॉन्फिडन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी 42 जागांचं सांगितलं, तुम्ही खरं तर त्यांनी 48 सांगायला पाहिजे। त्यांनी 42 सांगून का चूक केली मला कळलं नाही, म्हणजे गणित कुठं चुकले मला माहित नाही। त्यांनी 48 शून्याने फार मोठ्या फरकाने डिपॉझिट घालू अशा वक्तव्य केलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी। दावा नाही असं नाही, दावा राहणार। मी मगाशी आपल्याला सांगितलं, नाही ऐकून घ्या ना प्लीज, मी असं मगाशी स्पष्टपणाने नमूद केलं की 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागांवरती निवडणूक लढला, ज्या जागांच्या वरती यश मिळालं, ज्या जागांच्या वरती 19ला यश मिळालं, ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही चर्चा करू आणि मग ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अन्य घटक पक्षाच्या बैठकीला बसू त्यावेळेला आम्ही मतदारसंघाने चर्चा करू। तुम्हाला माहिती आहे, तुमचं प्राबल्य माहिती आहे, तुमची क्षमता माहिती आहे, तरी तुम्ही शुअरली सांगत नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जागेबद्दल कन्फ्युजन आहे। तुम्हाला ताकद माहिती आहे? मी अजिबात कन्फ्यूज नाही, मी राजकारणातली कन्फ्यूज व्यक्ती नाही। आज अनेक माणसं दादाने घेतलेल्या निर्णयामुळे कन्फ्यूज झालेत, ते स्वतः कन्फ्यूज आहेत आणि लोकांना कन्फ्यूज करतात। आम्ही अजिबात कन्फ्यूज नाही, आम्ही पूर्णपणाने कॉन्शियस आहोत, पण कॉन्शियसनेस कुठल्या वेळी दाखवायचा याचं भान असल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये अधिक भाष्य करत नाही। दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। आज संगीता वानखेडे यांनी असा दावा केलेला आहे की मराठा आरक्षणाला संदर्भात जे मनोज जरांगे पाटील आहे यांना शरद पवारांचा फोन यायचा आणि
खर्चही यायचा, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की शरद पवार यांना पाठिंबा आहे का? जी मला गोष्ट ज्ञात नाही त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. जरांगे पाटलांनी आरोप केले आहेत की सरकारच प्रयत्न लावत आहे माझ्या विरोधात. सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे होती. त्याप्रमाणे आरक्षण देत असताना सरकारच्या माध्यमातून ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजावलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यापूर्वी राहिली. आरक्षण देत असताना ते कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे. लोकशाही आघाडीचं सरकार असताना ज्या सरकारमध्ये मी मंत्री होतो त्यावेळेला मी आरक्षण दिलं, उच्च न्यायालयाने खारिज केलं. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं. त्यावेळेला जी कारणं कायदेशीर नमूद केली त्यामध्ये प्रामुख्याने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणाने फेटाळून लावल्या. त्यामुळे महायुतीचं सरकारने, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, या सरकारने पूर्ण या साऱ्या त्रुटीची कायदेशीर पूर्तता होईपर्यंत संबंध त्या संदर्भामध्ये कामकाज केलं आणि काल दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण आहे असं माझं ठाम मत त्या ठिकाणी आहे. मराठा समाजाला दिला ते कधी ठरवलं? एक बाब अशी आहे, लोकशाही आघाडीचं सरकार असताना ते दिलं गेलं, उच्च न्यायालयामध्ये ते सर्व आरक्षण रद्दबातल झालं. आता त्या संदर्भामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची त्यांची मागणी आहे, आदिवासी बांधवांच्या त्या संदर्भातल्या काय वेगळ्या भूमिका आहेत, लिंगायत समाजाची सुद्धा मागणी आहे, मुस्लिम समाजाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. एक टप्पा काल मराठा आरक्षणाच्या कायदेशीर निर्णयाच्या बाबतीमध्ये सरकारने केला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या वेगवेगळ्या समाजाच्या मागण्याच्या बाबतीमध्ये सरकार विचार करेल. भारतामध्ये आज अशी परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र राज्य हे असं आहे, सत्तेमध्ये सुद्धा 3 पक्ष आहेत आणि विरोधात सुद्धा 3 पक्ष आहेत. काय सांगणार आहे? असं आहे की ही जी काही भूमिका आपण म्हणता ती निवडणूक आयोगाच्या निकालाच्या पूर्वीपर्यंत होती. आज सत्तेमध्ये अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आज सत्तेमध्ये अधिकृत शिवसेना पक्ष ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे ते त्या ठिकाणी आहेत. इतर जे काही पक्ष आहेत की ज्यांना निवडणूक आयोगाने वेगळे पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, पण आम्ही घेतलेली भूमिकेच्या वरती आज सर्व स्तरावरती. प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी.